बोर्ड प्रचंड अनुभव आहे तर तुमच्या कविता छानच असणार याच्या बाबतीत वादच नाही, पण तरी पण थोडस काही काटछाट करता आली तशी छोटी कविता जर घेतली तर आपल्याला ते जास्तीत जास्त लोकांना, तर ते सुद्धा प्राध्यापक भगवान पाटील यांच्याकडे आपण नाव द्यायला सुरुवात करायची आहे. प्रत्येकाने 2 मिनिटं 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही. त्यांनी कृपया विंग मध्ये उपस्थित राहायचंय. जे कोणी 1-2 जण जायचे राहिले त्यांनी ताबडतोब उपस्थित व्हायचंय. समजा का दुसरं कोणी नाही आलं तर त्याच्या विना सुद्धा आता आपण कार्यक्रम थोड्या वेळात सुरू करणार आहोत. मला असं वाटतं सर्वच आलेले आहेत. सांगते तृप्ती मला की सर्व आलेले आहेत. आता घेतो सुरू करायला 5-10 मिनिटाचा वेळ जास्त जाणार आहे. नेहमीच आपण सहकार्य करता तसं आजही उत्तम सहकार्य करावं ही विनंती. अंदाज बघून घेतो
निळा घोडा पाव में तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदा हिलाल म्हाळसा सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा गुटका भंडाराचा भडका अडकल ते भडकल भडकल के भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत सलाम खंडोबा भगत सलाम हर हर महादेव चिंतामणी मोरया सदानंदीचा भैरवाचा सदानंदाचा एको जय मल्हार जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा अगर तुम नगारा स्वध्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा स्वध्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावले तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुला कोमऱ्याचा तुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंगरा सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार नाव आपण गणपती झाले मल्हार आता याच्यावरती अवतरले. आता आपलं सर्वांचं प्रेरणास्थान असलेले सर्वांना बरोबर घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातोश्री जिजाऊ त्यांची जिजाऊ वंदना या ठिकाणी सादर करतायत. आता या ठिकाणी जयश्री संजय पाटील आणि स्टेजवर आता पाहुण्यांसाठी व्यवस्था होते. त्यानंतर जिजाऊ वंदना होईल. थोडा आपण एक पॉज घ्यायचा आहे. दोन नंबर आणि ते नाना उपाध्यक्ष आहे नाना वाईट नाव तर काय नाव तुम्हाला सांगणार काय सर्वांना जय जिजाऊ. सर्वांनी हात जोडायचे. जिजामाऊली गे तुला वंदना जिजामाऊली गे तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी भयातून
चित्त देही जिजामाऊली गे तुला वंदना तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाटी मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग हरा धर्माता शिवाचाच पाही खरा धर्माता शिवाचाच पाही जिजामाऊली गे तुला वंदना जिजामाऊली गे तुला वंदना जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ. हा ध्वजारोहण विधी असा असतो की प्रत्येक जे अधिवेशन होत असतं त्या अधिवेशनामध्ये आपला फेस्कॉम तो ध्वज जेवढे दिवस अधिवेशन चालतं तेवढे दिवस फडकवला जातो. त्याच्यामध्ये आपले पदसिद्ध अध्यक्ष जे असतात, आता माननीय श्री दत्तू चौधरी हे आपले अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होईल आणि मग आपले कार्य त्या ठिकाणी व्यवस्था करावी. जोरदार टाळ्यांमध्ये आपण आपल्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी समारंभाचं उद्घाटन झालेलं आहे. ध्वज फडकलेला आहे. आता यानंतर शपथविधीचा कार्यक्रम आहे आणि जरी शक्यतो उठून उभे राहा. उठून उभं राहिल्यानंतर आपला डावा हात छातीवर ठेवायचा आहे, उजवा हात असा पुढे करायचा आहे आणि मी जसं सांगाल त्याच्यानंतर मग तुम्ही शपथ म्हणायची. मी म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि नंतर पुढची शपथ मी जशी सांगेन तशी म्हणायची. मी नाव घ्या ना आपलं. सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आणि माझ्या ज्येष्ठ नागरिक संघांचा फेस्कॉमचा सभासद म्हणून ज्येष्ठ नागरिक चळवळीत फेस्कॉम महासंघाचे सर्वमान्य नीती नियमांचे पालन करीन. फेस्कॉमचे अंगीकृत उद्दिष्ट, मिशन व दृष्टीपथ विजन पूर्ण करण्यास सर्व दृष्टीने प्रयत्न करीन. फेस्कॉमच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य वाढविण्याचा ज्येष्ठ शक्तीचा ज्येष्ठ शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा. जय हिंद. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुघ्नाय ज्योति नमोस्तुते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा
डॉक्टर सुगम भाटिया, सिनियर व्हाइस प्रेसिडेंट आयस्कॉन, कैलासासी रमणभाई शहा, माजी अध्यक्ष आयस्कॉन हेस्कॉन, नंतर R.N. देशपांडे, अध्यक्ष नेरूळ, धुळे येथील कविरत्रीचे संपादक साहित्यिक कविश्रेष्ठ पुरुषोत्तम पाटील, माजी खासदार अभिनेता विनोद खन्ना, सीमेवर आपल्या भारताचं संरक्षण करत असताना जे हुतात्मा झाले ते नौजवान, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले 25 जवान आणि ज्ञात अज्ञात ज्येष्ठ नागरिक व त्यांचे कुटुंबीय, ठाणे येथील जवाहर भट यांच्या सगळ्यांचं निधन झालेलं आहे. आपण त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी उभं राहावं असे मी आपल्याला विनंती करतो. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. साठी मी प्राध्यापिका सुनंदा अहिरराव यांना इथे आमंत्रित करते. अनेक मान्यवरांना आपण निमंत्रित केलेलं होतं. त्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे हेस्कॉम राज्यस्तरीय अधिवेशन व आरोग्यविषयक समस्यांवर चिंतन होईल व त्यातून काही समस्यांच्या निराकरणाच्या दृष्टीने उपयुक्त सूचना व शिफारशी पुढे येतील अशी मला मी स्वागत करतो. तसेच अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा देतो. पुढचा संदेश आहे महाराष्ट्र सौ मंगला पोद्दार इथे आपल्या समोर सादर करतात. मी त्यांना इथे आमंत्रित करते. आनंद बरसा फूल हंसने लगे, कलियां खिलने लगी, फूल हंसने लगे, कलियां खिलने लगी, भौरा गुनगुन की सरगम सुनाने लगा, आपका आना आपको लग रहा, आपका आना शुभ है हमारे लिए. की त्यांनी दादासाहेब डी चौधरींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक सरकार साहेब रावल हे ज्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी डी चौधरी साहेबांना विनंती करेन की त्यांनी सरकार साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर हेस्कॉमचे मुख्य सचिव दादासाहेब रोडे, अरुण रोडेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करते हेस्कॉमचे सचिव माननीय अरुणजी रोडे यांचा सत्कार किंवा आपले GL अण्णा आहेत, GL अण्णांनी अरुणजी रोडे जे मुख्य सचिव आहेत हेस्कॉमचे यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य महिला समिती हेस्कॉमच्या अध्यक्षा लातूरहून आलेल्या डॉक्टर मायाताई कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत.
त्यांचाही सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि सत्कार करण्यासाठी आयोजकांनी माझंच नाव घेतलेलं आहे. मी मायाताईंचा या ठिकाणी सत्कार महाराष्ट्र बेस्कॉम उपाध्यक्ष श्री नानासाहेब इंगळे यांचा सत्कार नाना इंगळे यांचा सत्कार श्री SP पवार अध्यक्ष आशीर्वाद ज्येष्ठ नागरिक संघ धुळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर चापके साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर मी अरुणजी रोडेंना विनंती करेन की त्यांनी दादांनाच विनंती करते मी की दादांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर बेस्कॉमचे महासचिव अनिल कासकेडीकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. चापके साहेबांचा ऑल इंडियाचे अध्यक्ष माननीय चापकेंचा सत्कार मी दादांनाच विनंती करते. रोडे साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करूया आपण. ऑल इंडिया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि याचे पितामह ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक असे चापके साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. रोडे साहेब त्यांचा सत्कार करतायत. यानंतर बेस्कॉमचे महासचिव अनिल कासकेडीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीयुत पवार बाबा शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, तर पवार बाबा कासकेडीकर साहेबांचा सत्कार करतील. पवार बाबा या ठिकाणी असतील तर त्यांनी कासकेडीकर बागल साहेबांनी याचा सत्कार करावा अशी त्यांना मी विनंती करते. सर्व अतिथींचा आपण आदर सत्कार करतो आहेत, पण टाळ्यांचा हवा तेवढा गजर होत नाही, थोडंसं खटकत आहे. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊया. पुण्याहून उपस्थित झालेले श्री चंद्रकांतजी महामुनी यांचा सत्कार गुलाबराव पाटील करते. महाराष्ट्र बेस्कॉम उपाध्यक्ष श्री अप्पासाहेब टेकाळे इथे उपस्थित झाले. थोड्याच वेळात आपल्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याआधी आपलं जे छोटंसं प्रदर्शन होतं, बेस्कॉमचे जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि त्या संघाने आपलं काय काय काम केलेलं आहे असं फोटो प्रदर्शन आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्या प्रदर्शनाचं फीत कापून उद्घाटन आपले रावळ साहेब करतायत. त्यानंतर या ठिकाणी स्टेजवर येतील आणि पुढील कार्यक्रम आपण करणार आहोत. तत्वावर चालू आहे. शासनाची आम्हाला मदत नाही. गावातले किंवा परिसरातले जे दानशूर लोक आहेत त्यांच्याकडून जी काही मदत मिळते त्याचा आम्हाला मुख्य आधार आहे. आणि या इथल्या याच्यामध्ये दोंडाईचे जे रावळ साहेब जे सरकार साहेब म्हणतात त्यांनी आम्हाला मदत केली. आमदार कदम बाडणेंनी मदत केली आणि हस्ते परस्ते भरपूर लोकांनी मदत केलेली आहे आणि आमच्या स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. वेलकम वेलकम. किती आनंद झाला. अभिनंदन साहेब. पीटी चौधरी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष. नमस्कार साहेब. थँक्यू. ऑल इंडिया अध्यक्ष. उपाध्यक्ष आहे रोडेजी.
नमस्कार भाऊ. नमस्कार. पोलीस दादा तुम्ही जरा बाजूला होऊन जा थोडे आपल्याला काय फोटो घ्यायचे घ्या तुमची तर प्रेरणा आहे असं काय करता हा चल रे बोलो चला. आम्ही आहोत बरोबर आहोत चला या बाजूने अशी सांगा वापर नको स्त्री भ्रूण हत्यावर जास्त जोर आहे देवळाचा दरवर्षी एक राज्यात आणि एक देशात रावळसाहेब आले आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात जोरात स्वागत करूया. तरुण तडफदार आणि ऐरणीतून शपथ घेणार आपले पहिले आमदार त्यांचं फेसकॉम तर्फे मी शब्द सुमनाने स्वागत करतोय. आजच्या या अधिवेशनाचे प्रमुख उद्घाटक पर्यटन व रोजगार मंत्री माननीय जयकुमारजी रावल यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आताच सरांनी सांगितलं की आमदार असताना त्यांनी ऐरणीतून शपथ घेतली. दोंडाच्याच्या प्रसिद्ध उद्योजक व राजकारणात अग्रेसर घराण्यातील रावल साहेबांना वारसा लाभलेला आहे. आधुनिक शेतीत परंपरेने अग्रेसर माजी मंत्री काही जाधव राऊळ यांचे ते नातू आहेत आणि सरकार साहेब रावल यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या आई नयन कुमार रावल याही हल्ली दोंडाच्याच्या नगराध्यक्ष आहेत. असे हे तरुण तडफदार खानदेशच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्या दादासाहेब विखे बदाने माननीय आमदार जयकुमारजी रावल यांचा सत्कार करतायत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये तरुण तडफदार असे आपले हे मंत्री महोदय यांचा आपण सत्कार करूया, स्वागत करूया. भगिनी तर प्रत्येक डॉक्टर विचारच पडले की बाबा आमच्या आयुष्यामध्ये तर आम्ही कधी पाहिलं नाही. तेव्हा डॉक्टरने सांगितले की त्याचा हेतू की ते टाळ्या आपण महाराष्ट्र शासनाकडे ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सातत्याने जे 10 वर्ष त्यांच्याकडे आपण निवेदन देतोय ते यावेळेला आपले अध्यक्ष श्री चौधरी साहेब आणि या संपूर्ण 32व्या अधिवेशनाचे सुवर्ण समितीचे अध्यक्ष बदाने साहेब यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन हे मंत्री साहेबांच्याकडे दिलेलं आहे. आपल्या सर्व ज्येष्ठांच्या वतीने आणि मान्यवरांच्या वतीने मी जरा विनंती करतो की आम्ही सातत्याने 10 वर्ष ज्येष्ठांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे करतोय आणि मोठ्या आशेने परिवर्तनाची लाट म्हणून यावेळेला आम्ही हे सर्वांना आपण पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा निदान त्यांच्या उपस्थितीमध्ये या मागण्या ज्या आपल्या आहेत त्या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी मंत्री साहेबांना विनंती करतो. धन्यवाद. आताच मी तुम्हाला स्मरणिकेबद्दल सर्व सांगत होते. या स्मरणिकेचं नामकरण पण अगदी लोकशाही पद्धतीने आपण केलेलं आहे आणि अत्यंत सुयोग्य आणि चपखल असं नाव या स्मरणिकेला दिलेलं आहे, ज्येष्ठराज. आणि या ज्येष्ठराज स्मरणिकेचं प्रकाशन तरुण तडफदार नेतृत्व श्री जयकुमारजी रावल साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते.
कौतुक करावं अशीच ही स्मरणिका सजलेली आहे. त्या स्मरणिका नटवण्यासाठी ज्यांनी अपार प्रयत्न केले त्या संपादक त्रयी स्मरणिका आपण अवश्य वाचावे आणि तरुणांना आणि सुनांना सगळ्यांना हातामध्ये हाताळावी. हा एक मी असं म्हणेन की हा एक ठेवा आहे आपल्या हातामध्ये दिलेला. हा ठेवा आपण जतन करावा असे मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आणि स्मरणिका मात्र इतरत्र न ठेवता तिचं वाचन करावं आणि तिचा अभिप्राय तुम्ही आम्हाला कळवा. तिथे आमचा सगळ्यांचा पत्ता आहे. या कामामध्ये बलाने सरांनी, मी आणि पोद्दार सर, सुभाष आहिरे यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणून ही स्मरणिका आपल्या हातामध्ये आम्हाला देण्यामध्ये यश मिळाले. काही चुका झाल्या असतील, नजर चुकेले तर आम्ही त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. पुढील कार्यक्रम त्यांना त्यांच्या स्मृतीला प्रथम वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र फिस्कॉमचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब बी.पी. चौधरी, आजच्या कार्यक्रमाला खास करून धावपळ करून आलेले, ज्यांना आताच मुंबईला निघायचं आहे, 5 वाजता मुंबईला मीटिंग आहे मंत्रिमंडळाची आणि तिथे हजर राहायचं आहे म्हणून मी प्रास्ताविकामध्ये थोड्या शब्दामध्ये उल्लेख करतो आणि त्यांना या ठिकाणी उपदेश करण्यासाठी नव्हे तर शुभाशीर्वाद देण्यासाठी, या फिस्कॉमच्या 32व्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांना बोलवणार आहे. मित्र हो, आजचा हा सोहळा, आजचा हा दिन, आजचा हा कार्यक्रम, आजचं हे अधिवेशन ज्यांच्या प्रेरणेमुळे झालं, ज्यांनी आम्हाला सांगितलं, दोंड्याच्याला सांगितलं की भदाणे सर याच्यापेक्षा मोठा मेळावा घ्या. दोंड्याच्याला एक मेळावा आम्ही आयोजित केला होता तालुक्यापुरता आणि त्याच वेळेला आमदार नसताना आता ते मंत्री आहेत पण त्यावेळेला ते आमदार होते, पण त्यांचं भाषण आम्ही जतन करून ठेवलंय. ते काय म्हणाले, ज्येष्ठांच्यासाठी मी जे काही ते मागतील ते द्यायला तयार आहे. प्रत्येक गावाला जागा असेल तर त्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी घर बांधून द्यायला, हॉल बांधून द्यायला मी तयार आहे. त्याच वेळेला त्यांनी सांगितलं, जयकुमार भाऊ रावल यांनी हे प्रत्यक्षात कृतीत उतरवले. त्यांचे शब्द 3 ठिकाणी ज्येष्ठांचे हॉल बांधून झाले. दोंड्याच्याला मोठा हॉल आहे. जयकुमार भाऊचे आजोबा त्यांनी 1980 साली ज्येष्ठांचा संघ दोंड्याच्याला स्थापन केला सगळ्यात प्रथम. कारण 80च्या 4 महिन्यापूर्वी 1980 मध्ये युनोमध्ये ज्येष्ठांसंबंधीचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी सभा झाली आणि राऊसाहेब होते, त्याने ती अटेंड केली आणि आपल्या दोंड्याच्याला त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. म्हणजे भारतामध्ये पहिला ज्येष्ठ नागरिक संघ मुंबईला डोंबिवलीला भटाने सुरू केला आणि राऊसाहेबांनी देखील सुरू केला. त्यांचे सुपुत्र ज्यांना उद्योगपती म्हणतात, सरकार साहेब रावळ म्हणतात, म्हणजे हर एक माणूस सरकार साहेब रावळ या नावाने हाक मारतो. सरकार साहेब, या सरकार साहेबांनी आम्हाला मंत्री महोदयांची भेट घालून दिली आणि दोंडाच्याच्या मेळाव्यामध्ये देखील सरकार साहेबांनी आम्हाला देणगी दिली की तुम आगे वढो, मी तुम्हाला आर्थिक दृष्टीने मदत करतो. त्यावेळेला आमच्या खानदेश विभागाला 11,000 तेव्हाच मंजूर करून टाकले आणि आता याच्यासाठी 1 लाख रुपये त्यांनी द्यायचं कबूल केलं. म्हणजे असे हे उदार मोठी माणसं, सर्वच मोठी माणसं उदार नसतात, पण अशी काही माणसं उदार असतात, जी मोठी असतात, उदारी असतात. जयकुमार भाऊनी सांगितलं, बदाणे सर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. हे केव्हा सांगितलं? विधानसभेचं सेशन सुरू असताना त्यांनी सांगितलं की मी सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, ते येणार आहेत. मग भाऊनी सांगितलं तुम्हाला बोलायचं का, चला माझ्याबरोबर. मग मी, जयकुमार भाऊ आणि देवेंद्र फडणवीस आम्ही 3 जण होतो. त्यावेळेला 7 ते 8 मिनिटे आपल्या या अधिवेशनासंदर्भामध्ये चर्चा झाली. त्यावेळेला जयकुमार भाऊ म्हणाले की खानदेश आहे, उष्णता नागपूरपेक्षा कमी आहे, म्हणजे तुमच्या भागापेक्षा इकडे उष्णता कमी आहे. अहो देवेंद्रजी काय म्हणाले, अहो नागपूरची उष्णता मी सहन करतो, खानदेशी का नाही करणार. तेव्हा
जयकुमार भाऊनी सांगितलं की सर आपलं अधिवेशन होणार, चांगलं होणार आणि आम्ही येणार. त्याच वेळेला ते ठरलं. परंतु अगदीच नजीकच्या काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचे पाहुणे त्यांच्या भागाकडे येणार होते आणि त्याच्यामुळे ऐन वेळेला त्यांनी नकार दिला. त्यांनी काय सांगितलं, अलीकडच्या काळामध्ये ते म्हणाले की हा तुमचा अधिवेशनाचा सोहळा मे मध्ये घ्या, मे महिन्यामध्ये घ्या. म्हटलं आम्ही साऱ्यांना पत्रव्यवहार करून चुकलो आणि ते पत्रव्यवहार आणखी पुन्हा पत्रव्यवहार करायचा. बरं, तुमची सहानुभूती आमच्यापाशी आहे, तुम्ही शुभेच्छा तुम्ही देणार आहात. तुम्ही जेव्हा खानदेशमध्ये येणार आणि धुळ्याला येणार आहात ते धुळ्याला, त्यावेळेला आपण त्यांना भेटणार आहोत, आपण त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्याने देखील मला खात्री आहे मित्र हो, मला खात्री आहे जयकुमार भाऊ आताच जे निवेदन दिलं ते निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते त्यांना मान्य करायला लावतील. शक्य झालं तर ते म्हणाले आता बोलताय सत्य म्हणजे शक्य झालं तर आजच त्यांच्या बैठकीमध्ये मंजूर होणारच विषय. म्हणजे आज तुमची वकिली जयकुमार भाऊ मंत्रिमंडळात करणार आहे आणि महाराष्ट्राचे राजे त्याला होकार देणार आहे, छोटे राजे त्यांना भेटणार आहेत आणि आपलं काम सफल होणार आहे. फार आनंदाची गोष्ट. आणि त्या दृष्टीनं भाऊ जयकुमार भाऊ, तुमचं वय जरी लहान असलं तरी तुमचं कर्तृत्व फार मोठं आहे. तुमचा चिंचडा तालुका असो, कुठलाही तालुका असो, तुम्ही जिथे जातात त्या माणसांना आपलं चुंबकासारखं तुम्ही ओढून घेतात आणि माणसं तुमच्याजवळ येतात आणि तुम्ही त्यांना भरभरून मदत करतात. छान बोलतात, तुम्ही छान दिसतात, तशी छानही बोलतात आणि त्याचबरोबर चांगलं कामही करतात. आणि या दृष्टीनं या ठिकाणी मी सांगतो की आमचे स्वागत अध्यक्ष राजूबाबा कदमबांडे यांनी देखील आम्हाला मदत केली, त्याचबरोबर मुसळेने मदत केली, त्याचबरोबर इतरांनी देखील म्हणजे जळगावच्या लोकांनी देखील भरभरून मदत केली. आणि म्हणून हा 10 लाखाचा हा संबंध बजेटचा खर्च लोकांच्या वर्गणीमधून, तुमच्या जाहिरातीमधून, तुमच्या याच्यामधून आम्ही तो उभा केला. आणि मला खात्री आहे या ठिकाणी आपलं समाधान होईल. अजून आपला पूर्ण दिवस जायचा आहे. उद्या दुपारपर्यंत ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे पुरस्कार या ठिकाणी दिले जातील. 23 पुरस्कार मिळालेले आहेत आणि ज्यांना पुरस्कार मिळाले ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आता जयकुमार भाऊंना विनंती करतो की तृप्ती पाटोळे यांनी अतिशय सुंदर 2 डान्सेस बसवले. त्यांचा आता मी विनंती करतो भाऊंना, जयकुमार भाऊंना, त्यांना अर्जंट जायचं आहे. मगाशी त्यांनी उद्घाटन केलं, फीत कापली या आपल्या सांस्कृतिक भवनामध्ये जिथे जिथे आपले फोटो आहेत, आपण काम केल्याचा पुरावा आहे, त्याचं त्यांनी उद्घाटन केलं. मी विनंती करतो भाऊंना की भाऊ जरा आम्हाला शुभेच्छा द्या. राष्ट्राचे तोलामोलाचे सर्व पदाधिकारी, विशेषतः या अधिवेशनासाठी आलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री दत्तात्रय चौधरी साहेब, उपस्थित असलेले इंगळे साहेब, मुख्य सचिव अरुणजी रोडेजी, उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, अतिरिक्त मुख्य सचिव अशोक तेरकरजी, अरविंद कुलकर्णीजी, विनायक पांडेजी, डॉक्टर RK पाटीलजी, त्यांचा या खानदेशमध्ये जोरदार काम चाललंय असे विश्वासराव भांबरेजी, त्यांचे सर्व सहकारी, विश्वासराव बदानेजी, त्याचबरोबर आमच्या भगिनी देखील मोठं काम करतात आमच्या डॉक्टर ताई, उपस्थित असलेले आमचे पिताश्री, आपल्यामधले एक सदस्य माननीय सरकार साहेब, माजी आमदार प्रोफेसर शरद पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्वच तोलामोलाचे मी एक यादी करून द्यायला सांगितली होती. सर्वच
तोलामोलाचे मान्यवर, समोर असलेले सर्वच तोलामोलाचे मान्यवर, म्हणजे आता आपल्याला डायरेक्ट संवाद करता येईल. उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या चांद्याहून बांद्यापर्यंत आलेले सर्वच तोलामोलाचे विविध क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक केलेले ज्येष्ठ नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मी आमच्या धुळ्याच्या पुण्यनगरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर ज्येष्ठ नागरिकांचा विषय म्हटलं तर लहानपणीपासून आमचे आजोबा हे ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये काम करायचे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स देखील घेतली होती आणि सातत्याने त्यांच्याकडनं आम्ही या सारे विचार ऐकायचो. ज्यावेळेस बदाने साहेब आले, बदाने साहेबांचाही मोठा उत्साह होता, मोठा पाठपुरावा होता. ते म्हटले आपल्याला आपल्याला राज्याचं अधिवेशन घ्यायचं आणि आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना बोलवायचं. आमचे मुख्यमंत्री प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतातच आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मी मुख्यमंत्री महोदयांना आमंत्रण देईन. पण बदाने साहेब म्हणले आम्ही येतो आमंत्रण द्यायला. मी त्यांना सांगितलं या. सुदैवाने सकाळी मीटिंग झाली, मीटिंग मध्ये विषय काढला आणि 11-12 वाजेला बदाने साहेब यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना भेटू. ते भेटले, चर्चा झाली आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम असा होता की 29 तारखेला धुळ्यात यायचं, आपल्या कार्यक्रमाला थांबायचं, दिवसभरचे कार्यक्रम करायचे, मुक्काम करायचा आणि 30 तारखेला नंदुरबार मध्ये महाआरोग्य शिबिरचं तिथे उद्घाटन करायचं. अशा प्रकारचा तो कार्यक्रम ठरला होता. आम्ही त्यांना ही सूचना दिली की थोडं ऊन कडक राहील साहेब, कारण केवळ हा कार्यक्रम नाही, आपल्याला फिरायचंय. पण मुख्यमंत्री महोदय म्हटले बघ किती कडक ऊन असलं तर आमचंही नागपूरला कडकच ऊन असतं, आम्हाला सवय आहे, मी येणार. आणि मग अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमकी काय परिस्थिती असेल याची जाणीव मला, कारण माझं मी काल पुण्याला होतो, पुण्याहून इथे आलो, दिवसभर कार्यक्रम केला. आता आज आपला कार्यक्रम केल्यानंतर आपल्यासारखाच आमचे दलित आणि कास्ट ट्राईब सगळे संघटनेचं मेळावा तिथे मंत्रालयात आहे. 5 वाजेला, 7 वाजेला प्रतिभाताईंकडे रिसेप्शनचा कार्यक्रम आहे आणि 10 वाजेच्या ट्रेन मध्ये पुन्हा बसून सकाळी इथे पोहोचायचंय. असा कार्यक्रम इथे जाऊन धुळ्या मुंबईला स्पर्श करून पुन्हा यायचंय. तर माझा कार्यक्रम असा असेल तर नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय यांना देखील अनेक विषयांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणून ऐन वेळेस त्यांचं येण्याचं टळलं. परंतु मी आपल्या सगळ्यांना नक्कीच आश्वासन देतो की आज संध्याकाळी जर वेळेत पोहोचू शकलो, आणि आता वेळेची कमी आहे, वेळेत पोहोचू शकलो तर हे दिलेला कागद, हाच तर हा कागद आज संध्याकाळी 5-6 वाजेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हातात पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील संबंध ज्येष्ठ नागरिक एकत्रित येतात, विचारांचं मंथन होतं आणि या राज्याच्या, या देशाचा, समाज व्यवस्थेचं पुढची वाटचाल कशी असली पाहिजे या संदर्भातलं विचारांचं देवाणघेवाण मंथन आपल्याकडे करतात. अनेकांना प्रेरणा देण्यात, अनेकांचा पुरस्कार आपण करतात आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा द्यायचं काम करतात. एक अत्यंत गौरवशाली भाग आहे आणि पुरोगामी राज्याचं हे फार मोठं लक्ष आहे आणि तो फार मोठा अनुभवाचा ठेवा हा कुठंतरी समाजाच्या उपयोगी यावा, या व्यवस्थेला आम्ही अर्पित करावा, ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अत्यंत पवित्र भावना. अनेक ज्येष्ठ नागरिक भेटतात, त्यांचं म्हणणं आम्हाला काही नको, आम्हाला तुमच्याकडचा विशेष सन्मान, आम्हाला मानाने वागवा आणि आमच्याकडे असलेली बुद्धिमत्ता, आमच्याकडे असलेला अनुभव हा आम्हाला राज्यासाठी, देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी आम्हाला वापरायचा आहे.
ती आम्हाला संधी उपलब्ध करून द्या, अशा प्रकारचीच आपली सगळ्यांची मागणी आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर हा विषय नक्कीच ठेवेल की हे सारे जे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांचा अनुभव आहे, माहिती आहे, या माहितीचा उपयोग त्या सगळ्या गोष्टीमध्ये कसं करतायत. काही ज्येष्ठ नागरिकांची आपल्याला एक समन्वय समिती ठेवता येईल का? रिटायर्ड जे आपले सर्व इंजिनियर्स असतील त्यांना इंजिनिअरिंगमध्ये, अधिकारी असतील त्यांचं प्रशासनामध्ये, शेतकरी असतील तर शेतीमध्ये, पत्रकार असतील तर पत्रकारितेमध्ये, या सगळ्यांचा उपयोग कसा करता येईल त्यांच्या बुद्धिमत्तेचा, याचाही असा विचार हा सरकारच्या माध्यमातून आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहे, हे मला आपल्याला नम्रपणे सांगायचं. आपण आज निवेदन दिलंय, या निवेदनामध्ये आपण सांगितलं, मला आपल्याला नम्रपणे जाहीर करायचं की आमच्या सरकारने हे निर्णय घेतलेला आहे की 65 पासून खाली आता 60 वर्ष म्हणजे ज्येष्ठ नागरिक हा निर्णय आम्ही मागच्या काळामध्ये घेतलेला